उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। महत्त्वाची अपडेट, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होती असं कळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे। राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या संदर्भात ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक केव्हा बोलवायची या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होती असं कळतंय। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या संदर्भात स्थळ आणि तारखा संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर करायचा यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यापूर्वी ही जी बैठक होती या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, भेटीपूर्वी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कधीपासून ही बैठक सुरू आहे आणि काय घडतंय बैठकीमध्ये? बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आलेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांची पहिल्यांदाच अशा पद्धतीने पक्षाच्या नेत्यांसोबत आहे एक शांततेत चर्चा सुरू आहे। त्यामध्ये पार्थ पवार आहेत आणि जी बैठक आहे त्या सध्या सुरू आहे। एक मुद्दा म्हणजे आगामी काळात राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक होणं अपेक्षित आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे। ती राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही राजधानी दिल्लीमध्ये होणं अपेक्षित आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे, कारण या सगळ्या बैठकासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे सदस्य असतात त्यांना बोलवणं गरजेचं असतं। त्याचबरोबर राज्याचे जे सदस्य आहेत, आमदार जे असतात, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रवादीच्या त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। या सगळ्यांना यामध्ये उपस्थित केलं जाणार आहे, त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होत असल्यानं या ठिकाणी काय नक्की पंतप्रधान मोदी यांची चर्चा केली जाणार, आगामी काळात या संदर्भामध्ये राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। त्यामुळं का आपण पाहिलं असेल, सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती होते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोबत पार्थ पवार देखील आहेत आणि यानंतर त्या दिल्ली दौऱ्याला आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेत आहेत। त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याला एक महत्व आहे। आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार या आज उपराष्ट्रपतींना भेटून राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत। त्यांची ती जागा एक खाली होणार आहे। दुसरी जागा एक जी आहे, त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता ज्या रिक्त जागा होणार त्यामध्ये त्यांना एक जागा मिळणार आहे। त्या जागेसंदर्भात ते कोणाला दिल्लीमध्ये पाठवतात ते पाहणं महत्वाचं आहे। जर विलीनीकरण झालं तर महाविकास आघाडीची देखील एक जागा जी एकत्र मिळून देऊ शकत होते ती देखील देता येणार नाहीये। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा निश्चितपणे होणार आहे। विलीनीकरणासंदर्भात खरंच आज चर्चा होते का, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या दिल्ली दौऱ्याकडे लक्ष असणार आहे पवार यांच्या। त्यामुळे या सगळ्यांकडे पाहणं महत्वाचं असणार आहे की दिल्लीमध्ये नक्की काय घडतंय। बरेच मुद्दे आहेत शिवाजी, काय तोडगा निघतो, काय निर्णय होतो, ही बैठक निर्णायक ठरते का, या संदर्भातले अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रपतींसोबतची जी बैठक होती ती रद्द झालेली आहे। 10:50 सुनेत्रा पवार संसदेसाठी निघणार आहेत। सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या भेट घेणार आहेत। सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची शांततेमध्ये बैठक सुरू आहे। नुकतेच आमचे प्रतिनिधी शिवाजी यांनी आपल्याला या संदर्भातले अपडेट दिलेले आहेत आणि दुपारी 1:30 वाजता राज्यसभेच्या सभापतींची म्हणजेच उपराष्ट्रपतींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भेटही घेणार आहेत।